नमस्कार, सविताच किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण बनवणार आहोत आलू टिक्की. कुरकुरीत अशी आलू टिक्की बनवणार आहोत. आणि ही आलू टिक्की दहीबरोबर, टॉमॅटो सॉसबरोबर ही अशी खाता येते आणि छान अशी टेस्टी अशी आलू टिक्की बनते. तर आपण वेळ न लावता चला रेसिपीला सुरुवात करूयात. प्रथम तर मी बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढून मध्यम आकाराच्या छिद्राच्या खिसणीने खिसून घेतले आहे. आणि आत्ता ते 2-3 पाण्याने धुवून पिळून एका भांड्यात घेतले आहे. आणि 3-4 वेळा मी पाण्याने धुतले आहे. आता 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा चाट मसाला, हळद, मी हळद टाकली आहे. आणि आत्ता धने, जिरे आणि बडीशेप असं ह्याची भरड करून घेतली आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे मूठ भरून. आणि मिरची आणि लसूणचा ठेचा टाकला आहे. आणि आत्ता गरम मसाला टाकला आहे. आता आपल्याला ह्यात बाइंडिंगसाठी थोडंसं 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि 3 चमचे मी गव्हाचं पीठ टाकत आहे. आणि बाइंडिंगसाठी आपल्याला गव्हाचे पीठ टाकायचे आहे. आणि 1 चमचा कुरकुरीतपणा यावं म्हणून तांदळाचं पीठ टाकलं आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करायचं आहे. यात पाणी टाकायची अजिबात गरज नाही. आणि 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरी, 1 चमचा धने अशी मी भरड करून टाकली आहे अगोदर. आणि हे आता तीळ टाकले आहेत 1 चमचाभर. हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला शरीराला ऊर्जा देण्यासाठी तीळ खूपच महत्त्वाचे असतात. आणि ह्या पद्धतीने टाकले तर आपल्या पोटात ही जातात असे तीळ. म्हणून असं तर आपण खात नाही, पण अशा पदार्थांमध्ये जर टाकून खाल्लं तर आपल्या पोटात नक्की जातात, खाल्ले जातात. आणि हे अशा पद्धतीने मी गोल गोल अशी टिक्की बनवून घेतली आहे. अशा पद्धतीने सगळ्याच टिक्क्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. आणि एकीकडे मी मध्यम गॅसवर थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आहे. कारण आपल्याला शालो फ्राय करायचं आहे, डीप फ्राय करायचं नाही. आणि तुम्ही बघू शकता टिक्की तयार आहे. आणि 2 चमचे मी तेल गरम करत ठेवले होते मध्यम गॅसवर. चांगले कडकडीत असं तेल आपलं गरम झालं आहे. आणि आता टिक्की टाकली आहे. 2-3 मिनिटांनी आपल्याला ही टिक्की पलटून घ्यायची आहे. अशी अलगद अशी टिक्की पलटून घ्यायची आहे. छान अशी वरून क्रिस्पी आणि आतून मऊ अशी आपली टिक्की तयार होते. नाश्त्यासाठी चांगला उत्तम पर्याय आहे. आणि आपल्याला अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व टिक्की तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे फ्राय करून घ्यायच्या आहेत, शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत कमी तेलामध्ये. आणि अशा पद्धतीने टिक्की तयार करायला अजिबात वेळ लागत नाही. फक्त बटाट्याचा खीस बनवून घ्यायचा आणि बाकीच्या गोष्टी तर धने, जिरे आणि बडीशेपची पावडर करून घ्यायची, क्रश करून घ्यायचं जाडसर असं. आणि ह्याला अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता आपल्या टिक्की अशा तयार आहेत. आणि बाकीच्या टिक्की राहिलेल्या पण आपण अशाच पद्धतीने शालो फ्राय करून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने बाकीच्या पण टिक्की मी आता तळून घेत आहे कमी तेलामध्ये. आणि 2 मिनिटांनी आपल्याला ही टिक्की अशी अलगद अशी उचलून पलटी करायची आहे, म्हणजे ती बटाट्याचा खीस असा सुटत नाही. अशा पद्धतीने सगळ्या टिक्क्या आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि खूपच छान टेस्टी अशा ह्या टिक्की बनतात. तर एकदा नक्की बनवून पहा. आणि आपल्या सगळ्या टिक्क्या आता बनवून शालो फ्राय करून तयार आहेत. आणि आत्ता हे आपण दहीबरोबर सर्व करूयात. दहीबरोबर किंवा टॉमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी किंवा आपल्याकडं जी टॉमॅटोची चटणी वगैरे घरात बनवतो ती जरी असेल आणि साध्या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर जरी खाल्ली तरीसुद्धा ही आलू टिक्की खूप छान लागते. आणि वरून अशी क्रिस्पी आणि आतून मऊसूत खूपच छान टेस्ट येते. आणि चटपटीत अशी आपली आलू टिक्की तयार आहे. रेसिपी आवडल्यास
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर जरूर करा मित्रमैत्रिणींबरोबर आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि भेटू पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.